या पद्धतीचे वाद निर्माण करायचे, जातीय तणाव करायचे आणि मग राष्ट्रपती राजवट लावायचा, हा त्यांचा हेतू आहे का? असं कधी बोलता येत नाही. आता त्याला काय अधिकार दिलेले आहेत? आता त्यांना आमदार बनून आलेले आहेत त्या सभागृहात, ते काही बोलू शकतात, काही बोलू शकत नाही. काही त्याला तरतांबे असलं पाहिजे. सिनियर आमदार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे ते वक्तव्य करतात अशा पद्धतीचं, हे काही बरोबर नाही. असं आहे की पंढरपूरचं सीट का पडली का नाही, तर त्याला विश्लेषण आहे. ती थोड्या फरकाने हारलेली सीट आहे आणि ती सीटमध्ये नुकसान झालेलं आहे महाविकास आघाडीचं, हे आम्ही मान्य करतो. पण करेक्ट काय करतात काय नाही, तर त्यांचं आता त्यांच्या डोक्यात काय आहे, करेक्ट काय कार्यक्रम करायचं, तर ते त्यांच्या डोक्यात असेल. आता त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे थोडी माहीत आहे त्यांना. तर 24 तास सत्ता पाहिजे. देशामध्ये सगळीकडे कोरोनाची आग लागलेली होती, कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत होते आणि देशाचे प्रमुख आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रचारामध्ये लागलेले होते. लोक बर्बाद होत होते, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत होते, अनेक कुटुंब रस्त्यावर आलेत. आता त्यांना सत्तेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्याच्यापेक्षा अजून काय काय या लोकशाहीमध्ये त्याच्यापेक्षा नाविन्य काय असू शकतं? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला भरीव असं काही महत्व नाहीये आणि काँग्रेस कुठेतरी भरीव महत्वासाठी धडपडत आहे असं दरेकरांनी आता आरोप केलेले आहे. दरेकरांना असं आहे की त्यांना मागचं सरकार लक्षात असेल, त्यांना फडणवीसांचं, बीजेपी शिवसेनेचं, त्याच्यामध्ये काय होत होतं ते त्यांना माहिती आहे ना. आम्हाला महत्व आहे. आम्ही काही जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही काम करतोय. आम्हाला सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही काम करतोय. इंग्लंडच्या लँडसेन म्हणून वृत्तपत्राने मोदी सरकारवर टीका केलेली आहे. कोरोना रोखण्यापेक्षा विरोधकांवर लक्ष जास्त केंद्रित करते हे सरकार. विश्वगुरु व्हायचं स्वप्न बघणारे नरेंद्र मोदीजी आज जागतिक पातळीवर त्यांच्यावर टीका काय होत आहे? जे दुसऱ्याला अपशब्दानं बोलणारे आता जगामधून त्यांच्यावर टीका होत आहे. काही झाले, आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांचा सन्मान राहिला पाहिजे, ह्या आमच्या अपेक्षा आहेत. पण प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यासारखं त्या दायऱ्यामध्ये राहावं ही अपेक्षा आमची आहे. पण दुसऱ्या देशाच्या लोकांनी आमच्या प्रधानमंत्र्यावर टीका करावं म्हणजे आमच्या देशाचा अपमान आहे, हे मानणारे आम्ही लोक. देखो, हमने शुरुआत में कहा था कि महाराष्ट्र में देश के सभी राज्यों से ज्यादा कोरोना के पेशेंट नजर आ रहे थे और तब हमने कहा था कि राज्य ने ज्यादा टेस्टिंग कर रहे हैं, उसमें उपाय योजना शुरू है और देश में पहला ऐसा एक राज्य रहेगा कि वो कोरोना मुक्त रहेगा, वो महाराष्ट्र रहेगा। ये हमने 2 महीने पहले कहा था और आज उसके रिजल्ट आना शुरू हो चुके हैं। रहा विरोधी पक्ष नेताओं ने जो आरोप सरकार के ऊपर किया है, मुझे ये लगता है कि वो यूपी थोड़े जाके आए और यूपी में थोड़ा जांच ले कि वहां पर तो राम राज्य की सरकार है, खुद एक संत महात्मा राज्य के मुख्यमंत्री बने हुए, वहां की अवस्था देख कर आए तो फिर उनको अंदाज आ जाए कि हम इस महाराष्ट्र में आरोप कर रहे, तो वहां जाके चिताओं का जो शहर और गांव बने हुए हैं वहां देख के आए तो एक बार पता चल जाए कि बीजेपी के पूरे राज्य में क्या चल रहा है। एक तरफ पूरा देश कोरोना से जूझ रहा है, दूसरी तरफ सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट को लेकर केंद्र सरकार जो है वो काम कर रही है, कैसे देखती है? क्योंकि आपके जो नेता राहुल गांधी उन्होंने खुद इसे क्रिमिनल रेस्क्यू कहा। बिल्कुल है, सिर्फ राहुल जी ने नहीं कहा, माननीय सुप्रीम कोर्ट ने कहा, माननीय हाईकोर्ट ने भी कई बार कहा है। अब वो सुप्रीम कोर्ट की भी बात सुनने को तैयार नहीं है। सुप्रीम कोर्ट ने तो यहां तक कह दिया कि हमारे दायरे अगर हम आ गए हम अपने इस पे तो हम क्या कर सकते हैं वो हम आपको बता सकते हैं। सुप्रीम कोर्ट ने भी इस तरह से इतने कड़ाई से कोई देश के नेताओं को
देश की सरकार को इस तरह बोलने का कभी भी ये नहीं किया। पहली बार नरेंद्र मोदी सरकार को माननीय सुप्रीम कोर्ट ने धड़काया, उनको समझाया कि अभी भी सुधर जाओ, पर केंद्र सरकार अभी भी अपने राजनीति से बाज नहीं आ रहे। आज राहुल जी ने भी वही बात को कहा है कि पहले लोगों की जान महत्व की है, उसके लिए कोरोना की सभी उपाय योजना आपने करना चाहिए, और ये सब जो ढकोसलेबाजी आप कर रहे हैं वो बाद में देखेंगे। लेकिन नरेंद्र मोदी जी की और बीजेपी की सरकार को ये मान्य नहीं है। देश की जनता की लाश देखना उनको पसंद है, यही उनके सब कार्य पद्धति से नजर आता है। संजय राउत जो है उन्होंने अपने सामना में लिखा है कि 2024 में कांग्रेस का क्या चेहरा होगा, कांग्रेस कहाँ काम करेगी, क्योंकि बंगाल में जिस तरह से नतीजे आए, कांग्रेस को सीट नहीं मिला, इसको लेकर संजय राउत ने लिखा है। दूसरी तरफ कांग्रेस ने 70 साल में क्या किया, तो नेहरू गांधी ने जो अस्पताल बनाए, उनकी सरकारों ने जो अस्पताल बनाए, उसका जवाब भी खुद संजय राउत दे रहे हैं। तो क्या कहेंगे कि संजय राउत जो है एक दिन कांग्रेस की आलोचना करते हैं, दूसरे दिन कांग्रेस की तारीफ करते हैं, कैसे देखते हैं? हमने अभी जब शुरुआत में संजय राउत ने जो हमारे नेताओं के बारे में जो आक्षेप बात कही थी, उसके ऊपर हमने एक बार दो बार उनको हमने इशारा किया था, लेकिन अब हमने सोच लिया कि अब उनके कोई वक्तव्य की तरफ ख्याल नहीं